नगरी मुंबई, जिथे हजारो लोक डोळ्यात स्वप्न घेऊन घरापासून दूर एक नवीन घर बनवण्यासाठी येतात। नाईट शिफ्ट करणाऱ्या मुली, रात्री बाहेर पडणाऱ्या निर्भीड मुली मुंबईत मोठ्या संख्येने पाहायला मिळतात। याचं कारण म्हणजे या सगळ्यांचा मुंबईवर असलेला विश्वास। पण याच मुंबईत दिवसाला 4 ते 5 मुली शहरातून बेपत्ता होत आहेत, असं मी जर तुम्हाला सांगितलं तर। मुंबईत मुलींच्या सुरक्षेवर आता प्रश्न निर्माण होतोय। याचं कारण म्हणजे समोर आलेली एक धक्कादायक आकडेवारी। मुंबईत गेल्या 10 महिन्यांमध्ये अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे 1000हून अधिक गुन्हे दाखल झालेत। ऑक्टोबर महिन्यातील समोर आलेली आकडेवारी ऐकून तुम्हाला धक्का बसेल। समोर आलेली आकडेवारी नेमकं काय सांगते, त्यावरून टीका काय होतीये आणि या संदर्भात मुंबई पोलिसांनी नेमकं काय स्पष्टीकरण दिलंय, सगळं जाणून घेऊ। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत। पोलीस दप्तरी दाखल गुन्ह्यांच्या आकडेवारीनुसार गेल्या 10 महिन्यांमध्ये अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे 1187 गुन्हे मुंबई पोलिसांच्या दप्तरी नोंद झालेत। यापैकी 1118 गुन्ह्यांची उकल झाली आहे। इतर प्रकरणांचा तपास सुरू आहे। आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसारख्या शहरामध्ये या घटना झाल्यामुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। विशेष म्हणजे ऑक्टोबर महिन्यात या मुलींच्या अपहरणाचे 136 गुन्हे नोंद झालेत। त्यापैकी 102 गुन्ह्यांचा उलगडा झालाय। या आकडेवारीनुसार दिवसाला 4 ते 5 मुली बेपत्ता होत आहेत, असं समोर आलंय। मुंबई पोलिसांच्या जानेवारी ते ऑक्टोबर पर्यंतच्या आकडेवारीचा जर आपण विचार केला तर मुंबईत महिलांसंबंधित 5886 गुन्हे नोंद झालेत। त्यापैकी 5561 गुन्ह्यांचा उलगडा झालाय, तर 1025 बलात्कारांच्या गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलींसंबंधात 526 गुन्ह्यांचा समावेश तिथे आहे। आता अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचं प्रमाण जर आपण बघितलं तर 1187 गुन्हे या संबंधात दाखल झालेत, त्यांचा तपास सुरू आहे। जानेवारी महिन्यात 126 गुन्हे नोंद झालेत। मार्च, ऑगस्ट, ऑक्टोबर मध्ये या बलात्कारांच्या गुन्ह्यांचा आकडा 126 वर गेलाय। नोव्हेंबर, डिसेंबर पर्यंत या गुन्ह्यांनी 100 पार केली आहे। कुठल्या महिन्यामध्ये आता किती अपहरणाचे गुन्हे दाखल झालेले आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगते। जानेवारीमध्ये 126 गुन्हे, फेब्रुवारीत 100, मार्च मध्ये 131, एप्रिल मध्ये 100, मे मध्ये 121, जून मध्ये 122, जुलै मध्ये 127, ऑगस्ट मध्ये 132, सप्टेंबर मध्ये 127, ऑक्टोबर मध्ये 136 गुन्ह्यांची नोंद झालेली आहे। सगळ्यात जास्त प्रकरणं या संबंधात कोणती आहेत तर प्रेम प्रकरणातून पळून जाणाऱ्या मुलींचं प्रमाण याच्यामध्ये जास्त आहे। किरकोळ वाद, रागातून घर सोडण्याच्या घटना डोकं वर काढतायत। काही प्रकरणांमध्ये मुली सेक्स रॅकेट असेल त्याचबरोबर मानवी तस्करीचा सुद्धा शिकार होत आहेत, असं समजलेलं आहे। समुपदेशनानंतर या मुली कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आल्याचं सुद्धा इथे समोर आलंय। या संदर्भात अनेक टीका होत आहेत। अनेक जे सोशल मीडियावर या आकडेवारीवरून जर आपण बघितलं तर अनेक जण टीका करतायत। सरकारवर यावरून आरोप होत आहेत। एनसीआरबीच्या समोर आलेल्या आकडेवारीनंतर राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं, ज्यामध्ये ते असं म्हणतात की आज या राज्यामध्ये लहान मुलं पळवली जात आहेत, तरुण मुली पळवल्या जात आहेत, महाराष्ट्रातल्या जमिनी सुद्धा पळवल्या जात आहेत। यावर विधिमंडळात चर्चा व्हावी, त्यावर एकमुखाने काही पावलं उचलायला प्रशासनाला भाग पाडावं असं सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना वाटत नाही का? हिवाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या चुकलेल्या अंदाजपत्रकाला ठिगळ लावण्यासाठी पुरवणी मागण्या मंजूर करून घेण्याची सोय इतकंच प्रयोजन आहे का? अधिवेशनात अनेकदा उत्तर द्यायला मंत्री सभागृहात नाही अशी परिस्थिती असते। त्यामुळे लहान मुलं असोत की गायब होणाऱ्या मुली, अशा विषयांवर विधिमंडळात चर्चा होईल अशी अपेक्षा करणं पण अवाजवी वाटेल अशी परिस्थिती आहे। महाराष्ट्राची ही अपेक्षा आहे। खरं तर केंद्र सरकारने हा विषय सगळ्या राज्यांशी बोलून या विषयामध्ये कृती गट तयार करायला हवा। पण सध्या वंदे मातरमवर तावातावाने चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारला मतांचा आक्रोश ऐकू येत असेल असं वाटत नाही, असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे। विरोधी पक्षांना त्याचबरोबर सरकारला सुद्धा राज ठाकरेंनी यावरून सुनावलेलं आहे। अधिवेशन संपलेलं आहे तरी सुद्धा आपण जर बघितलं तर हा मुद्दा जो आहे मुलींच्या गायब होण्याचा किंवा एकूणच जर आपण बघितलं तर अल्पवयीन मुलं अशा प्रकारे गायब होण्याचा, याची चर्चा आता सध्या सुरू आहे। या सगळ्यानंतर या सोशल मीडियावर एका प्रकारे ही चर्चा रंगल्यानंतर मुंबई पोलिसांनी या संदर्भात स्पष्टीकरण देत हे सगळे आरोप जे आहेत ते फेटाळून लावलेत। मुंबई पोलीस नेमकं काय म्हणाले तेही पाहू। मुंबई पोलिसांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली, ज्यामध्ये त्यांनी म्हटलं, सोशल मीडियावर हरवलेल्या मुलांसंबंधी पाठवण्यात येणारे संदेश खरे नाहीयेत।
मुंबई पोलीस हरवलेल्या प्रत्येक बालकाविरुद्धच्या तक्रारी अतिशय गांभीर्याने आणि सहानुभूतीने त्याला प्राधान्य देतं. बचपन बचाव आंदोलनाविरुद्ध भारत सरकार यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अल्पवयीन मुलांच्या बेपत्ता होण्याचा सर्व प्रकरणांची नोंद अपहरणाचे गुन्हे म्हणूनच केली जाते. गेल्या 5 वर्षात अपहरण झालेल्या 98% बालकांना यशस्वीरित्या त्यांच्या कुटुंबियांशी पुन्हा भेटवलं गेलेलं आहे. आमचे प्रयत्न अविरतपणे सुरू असतात आणि जोपर्यंत प्रत्येक हरवलेल्या बालकाचा शोध लागत नाही तोपर्यंत आमचा शोध थांबत नाही. अलीकडीलच एक उदाहरण आहे ते म्हणजेच वाराणसीतून MRA मार्ग पोलीस स्टेशनने 6 महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या 4 वर्षांच्या मुलीला सुखरूप परत आणलं. आमच्यासाठी प्रत्येक मूल, प्रत्येक कुटुंब महत्त्वाचं आहे आणि त्यांचं संरक्षण करण्याचा आमच्या संकल्पावर आम्ही ठाम आहोत. हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी आणि तातडीनं कारवाई सुनिश्चित करण्यासाठी गुन्हे शाखा, स्थानिक युनिट्स आणि विशेष कक्ष म्हणजे स्पेशल सेल्स यासह अनेक पथकं तैनात करण्यात आलेली आहेत. पुढे ते असंही म्हणतात की आम्ही नागरिकांना सुद्धा आवाहन करतोय की त्यांनी कोणतीही माहिती खात्री न करता पसरवणं टाळावं आणि अधिकृत स्रोतांवर विश्वास ठेवावा. आता एकूणच मुंबई पोलिसांनी असं म्हटलेलं आहे की जी आकडेवारी समोर आलेली आहे ती आकडेवारी एकूणच खोटी आहे आणि आम्ही आमच्या परीने प्रयत्न करत आहोत. या सगळ्या ज्या अल्पवयीन मुलं आहेत, बेपत्ता होण्याचं त्यांचं प्रमाण आहे ते कुठेतरी नियंत्रणात राहावं याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. पण ही जी आकडेवारी समोर आलेली आहे, लोकमतने या संदर्भात बातमी दिलेली आहे, माध्यमांमध्ये या संदर्भात बातम्या आलेल्या आहेत आणि तीच आकडेवारी तुमच्या समोर आम्ही ठेवण्याचा प्रयत्न केला. पण मुंबई पोलिसांचं म्हणणं आहे की सोशल मीडियावरच्या या अफवा आहेत आणि त्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये. एकूणच तुम्हाला काय वाटतं, जी आकडेवारी तुम्ही आता जी ऐकली त्यावरून किंवा मुंबई पोलिसांच्या स्पष्टीकरणावरून तुमचं मत कमेंटमध्ये सांगा. तुमची याबद्दलची मतं सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.